सरळ जाऊन लेफ्ट बोलतो. तर बघूया त्याचा लेफ्ट की आमचा लेफ्ट. ओरिजिनल वैष्णोदेवीचं नाही पण तुम्ही बघू शकता, खरं वाटण्यासारखंच आहे. जेवढे देवींचे रूप आहेत तेवढं सर्व दिलेलं आहे इथे. मूर्ती, त्यांची नावं, त्यांची माहिती सर्व दिलेलं आहे. गुड मॉर्निंग मंडळी, काय म्हणताय? हसताय ना? हसायलाच पाहिजे. मी घेऊन आले तुमचा आवडता चॅनल हरिराव ब्लॉग्स. स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज मी चाललो बाहेर जरा फिरायला मित्रासोबत. आणि आज संडे आणि दर संडेला मी बाहेर असतो म्हणजे फिरायला असतो. तर तुम्ही कधी वैष्णोदेवी बघितलं आहे का? जर बघितलं नसेल तर तुम्हाला आज दाखवतो. ओरिजिनल वैष्णोदेवी नाही तर मालाडला एक वैष्णोदेवी मंदिर आहे, मिनी वैष्णोदेवी असं म्हणू शकता. तिकडे मी चाललो आहे. बघू आता कसं होतं. आता मी फ्रेश वगैरे झालो, नाश्ता वगैरे झाला आहे. तर आता मी निघालो आहे बाहेर डायरेक्ट. व्हिडिओला कनेक्ट राहा, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके. इथे बस आहे, बस पकडून निघू पटापट. A few moments later. चलो ट्रेन मिल गया. विदाउट टिकट ट्रेन. मेंटलला ट्रेन माहीत नाही कुठे पकडायची. आम्ही रस्ता शोधतोय कुठे जायचं, कसं जायचं. लोकेशन टाकलं आहे आम्ही, सरळ सरळ चाललो आहे. ठीक आहे रे लोकेशन. नाही दिखेगा, धूप आहे. कल देख, उद्या बघा. सरळ जाऊन लेफ्ट बोलतो. तर बघूया त्याचा लेफ्ट की आमचा लेफ्ट. सर आपका लेफ्ट या मेरा लेफ्ट? मेरा लेफ्ट. ते का बघा बघा, एकदम चाललो, एक्झॅक्ट चाललो आम्ही. सरळ सरळच जायचं आहे, जास्त काय मगजमध्ये नाही. पोचलो बघा. ज़्यादा दूर नहीं है, मतलब जवळच आहे, काय इश्यू नाही. 2 मिनिटाचा रस्ता आहे, इथूनच जायचं डायरेक्ट. पोचलो आता. चप्पल निकाल, चप्पल वगैरे काढतो आम्ही इथून. इथे टायमिंग दिला आहे, लिहून घ्या, स्क्रीनशॉट घ्या, तुम्हाला वाटेल ते करा. तर आम्ही पुढे जातो चपला काढून. जातो आता आतमध्ये आम्ही. मध्ये चाललो आता. पूर्ण सेट बघितला ना, ओरिजिनल वैष्णोदेवीचं नाही पण तुम्ही बघू शकता, खरं वाटण्यासारखंच आहे. हे मस्त वाटतं, एकदम शांतता. ओरिजिनल दगड खरंच वाटतं ठोकल्यावरती. किधर से आना है? हा शॉर्टकट रस्ता टाइप आहे. इथे मंदिर आहे, गुफाद्वार. खाली घुसून गुडघ्यावर बसून जायचं. जय मा शेरावाली. पाया पडतो. चला. अखंड ज्योत. हे भगवान, कसं चालतं. खाली पाणी आहे बघा तुम्ही. हे आराम से चल रहे, फिसल जाएगा. फोटो हनुमानचालीसा वाचतोय बरं. बघू शकता ते छोटे छोटे मंदिर आहेत. हनुमानांचं आहे, तिकडे गणपती बाप्पाचं आहे. सुंदर गुफा बनवलेली आहे. शंभू महादेव आणि शंकर भगवानचं पूर्ण फॅमिलीची मूर्ती ठेवली आहे. ते भैरवनाथाचं.
फुल आहे. दर्शन घ्या सर्वांनी. वरती चाललो आहे. ऊपर काय रे? वरती पण एक मंदिर आहे, चाललो बघायला. खूप भारी बनवलं आहे. मस्त लग रहा है पर बहुत अच्छा लग रहा है. यहाँ पे भी अखंड ज्योत है. बाबा भैरवनाथ. झाल्यावर इथं डायरेक्ट खाली उतरून बाहेर जायचं. समजत नाही तुम्हाला. चला म्हणते काय चल चल. इथून बाहेर जायचं आता. बाहेर निघालो आम्ही. मनोज कैसा लगा तेरे को? अच्छा लगा ना? दर्शन छोटा था पर बहुत अच्छा लगा. खूप भारी वाटलं. सर्व लाईनीत आहे. दत्तगुरू सर्व आहे. साईबाबांचं आहे. जलाराम पप्पा. आता निघालो आता ह्या साईडला. माता कतियार आणि सगळ्या देवांचे आहे. बाहेर जातो आम्ही. निघालो, बाहेर पडलो. हा एक्झिट पॉईंट आहे मंदिराचा. तिथनं निघालो आता आम्ही. डायरेक्ट तिथं आमची बॅग घेतो आणि आम्ही निघतो घरी जायला. आमची बॅग घेतो आता. ये मनोज बैग लेना. चाचा मंदिर कितना पुराना है? 23 साल पुराना. त्यांना आता विचारलं 23 वर्ष जुनं मंदिर आहे. तर तुम्ही पण या दर्शनाला. खूप मस्त मंदिर आहे, शांत. जर तुम्हाला तिकडे काश्मीरला जमत नसेल जायला तर तुम्ही इकडे येऊ शकता. दर्शन घ्या, खूप चांगलं आहे. तर आता आम्ही इथनं निघतो. हा भाईसाहेब इथे आहे, हळूहळू चालतो आहे. तर आम्ही आता निघतो घरी जायला. तर व्हिडिओ कसा वाटला सांगा आणि जय माता दी कमेंटमध्ये टाकायला विसरू नका. ओके, राइट, विजिट करना जरूरी है. क्या करना? विजिट करना जरूरी है. विजिट करके जाओ. हाँ बाय बाय.